श्री नवनाथ कथासार अध्याय 3 मारुती व मच्छिंद्रनाथांची भेट. मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्याकडे गमन. या अध्यायाच्या नित्यपठणाने सर्व क्षेत्रातील शत्रूंचा नाश होऊन मोक्षविद्या प्राप्त होते. तसेच घरामध्ये मारुतीरायांचे कायम वास्तव्य राहते. अध्यायाला सुरुवात होत आहे. मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ आदी तीर्थयात्रा करून सेतुबंध रामेश्वरास गेले. तेथे मारुती स्नान करून बसणार तेवढ्यात पाऊस पडू लागल्यामुळे ते आपणासाठी राहण्याकरिता दरडी उकरून गुहा तयार करू लागले. हे मारुतींचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी मारुतीरायांना म्हटले, माकडा, तू अगदीच मूर्ख आहेस. शरीराच्या रक्षणाकरिता तू आता सोय करीत आहेस. अरे, पाऊस एकसारखा पडत आहे आणि आता तुझे घर केव्हा तयार होईल? घरास आग लागल्यानंतर वीर खणावयास लागावे, तसेच पाऊस पडत असताना तू आता घराची तजवीज करतो हे काय? असे मारुतीला मच्छिंद्रनाथांनी म्हटल्यावर, तू असा चतुर दिसतोयस, तू आहेस तरी कोण? म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथांना विचारले. तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात, असे मच्छिंद्रनाथांनी उत्तर दिले. त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात, असे मारुतीरायांनी मच्छिंद्रनाथांना विचारले. तेव्हा माझा शक्ती प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात, असे मच्छिंद्रनाथांनी उत्तर दिले. त्यावेळेस मारुती म्हणाले, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो. असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात. पण आता ते कसेही असो, मी काही दिवस मारुतींच्या शेजारी होतो. यामुळे त्यांच्या कलेचा 1000वा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे. तो मी या समयी तुला दाखवितो. त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव, नाहीतर जती हे नाव तू टाकून दे. असे मारुतीने मच्छिंद्रनाथास म्हटल्यावर मच्छिंद्रनाथांनी उत्तर दिले की तू मला कोणती कला दाखवित आहेस ती दाखव. तिचे निवारण श्री गुरुनाथ करतील. हे ऐकून मारुतीस अत्यंत राग आला आणि लगेच मारुतीने उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धरून त्याने मच्छिंद्रनाथांना न कळू देता अचानक त्यांच्या अंगावर 7 पर्वत उचलून फेकले. ते आकाशमार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे त्यांनी वातप्रेरक मंत्रशक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले. पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत मच्छिंद्रनाथावर टाकीतच राहिले, पण त्यांनी त्या एकाच मंत्रांच्या शक्तीने ते सर्व पर्वत तिथल्या तेथेच खिळवळून टाकिले. हे पाहून मारुती रागाने प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे भडकून गेले व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात असतानाच मच्छिंद्रनाथांनी पाहिले. मग नाथांनी समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतींच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तेथल्या तेथेच जशाच्या तसा खिळवळून टाकले. त्यावेळी त्यांचे चलनवलन बंद झाले. मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेविला होता तो तसाच राहिला. ते पाहून वायूने आपल्या पुत्रास म्हणजे मारुतीस पोटीशी धरले. नंतर त्यास संकटातून सोडविण्याकरता वायूने मच्छिंद्रनाथांना विनंती केली. ती नाथांनी मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले. त्यामुळे पर्वत जेथल्या तेथे गेला व मारुतीही पूर्वस्थितीवर आला. नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून नाथास शाबासकी दिली. इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की, बाबा मारुती, तुझे या सिद्धापुढे काही चालायचे नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले. यांची शक्ती अगटित आहे. तू कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्यांच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता, तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि यांनी आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपल्या ताबेदार करून टाकली आहेत. नंतर मच्छिंद्रनाथ वायूंच्या
व मारुतीच्या पाया पडले आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरिता त्यांनी त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की तुमच्या कार्याकरिता आम्ही उभयता झटून तुम्हाला सर्व प्रकारचे सहाय्य करू व पाहिजे तसे करून तुम्हाला सुख देऊ, असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहोत असे तुम्ही खुशाल सांगत जा, असे मारुतीने वरदान दिले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे, पण माझ्या मनात एक शंका आली आहे, तिची आपण निवृत्ती करावी. कोणती शंका आली आहे, असे मारुतींनी विचारल्यावर मच्छिंद्रनाथांनी सांगितले की तुम्ही त्रिकाळज्ञानी आहेत, असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास? तुमची माझी नागाश्वस्थाच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती. त्यावेळेस शाबरी विद्येचे माझ्याकडून कवित्व करवून तुम्ही मला वरदान दिले होते. असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास? हे ऐकून मारुतींनी मच्छिंद्रनाथांना असे समाधान केले की जेव्हा तुम्ही समुद्रस्नान करीत होतास त्यावेळेस मी तुम्हाला ओळखल्यावरून तुमच्याजवळ आलो. तुम्ही कवी नारायणाचा अवतार आहेस व मच्छीच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते, परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागाश्वस्थाच्या वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुम्हाला दिले त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे. शिवाय यापुढे तुम्हाला आणखी पुष्कळ प्रसंगांमधून पार पडायचे आहे, म्हणून तुम्ही हिम्मत करून पुढे कितपत टिकावं धरशील याचाही अजमास मला अशा रीतीने पाहता आला. असो. नंतर मारुती म्हणाले, तुम्ही आता येथून श्रीराज्यात जा आणि तेथे खुशाल ऐश आराम करा. तुमची भेट झाली हे एक फारच चांगले झाले. तुमच्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल. मग असे कोणते ओझे तुमच्यावर पडले आहे? म्हणून मच्छिंद्रनाथांनी विचारल्यानंतर मारुतींनी मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यांना सांगितला. मारुती म्हणाले, योगेश्वरा, लंकेच्या रावणास जीवे मारून रामचंद्र यांनी माता सीतेस घेऊन अयोध्यास येत असताना माता सीतेच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का दास आहे. यामुळे आपल्या हातून त्यांचे होईल तितके कल्याण करावे, म्हणजे यांचे लग्न करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूल करून देऊन सर्व सुखसंपन्न करावे. स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ती करून देऊन याचकडून संसार करवावा. परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे बोलणे मान्य करीन की नाही असा संशय माता सीतेच्या मनात आला. मग त्यांनी मला गृहस्थाश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्याकरता आपल्याजवळ बोलाविले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरविला. नंतर सीता माता मला म्हणाली, बा मारुती, तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस. माझे एक तुझ्याजवळ मागणे आहे, ते तू देशील तर फारच उत्तम होईल. मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस. अशा प्रकारचे माता सीतेचे बोलणे ऐकून मला संतोष वाटला. मग कोणते काम आहे असे मी माताला विचारले, परंतु मी आपले वचन दिल्यावाचून माता आपला हेतू मला कळविना असे पाहून मी त्यांना वचन देऊन त्यांची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले. तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी त्यांनी मला भारी भीड घातली. तेव्हा मी महत् संकटात पडलो व खिन्नवदन होऊन उगीच बसून राहिलो. तेव्हा त्यांनी रागाने माझ्याकडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलगीर होऊ नको. श्रीराज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत, परंतु यातील मख्खी अशी आहे की तुला व मला 4 चौकडीत जन्म घ्यावयाचा असतो. मी व रामाने 99 वेळा घेतला, तूही 99वा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशही
99वा होय. त्यास मारून आल्यानंतर तुला श्रीराज्यात जावे लागेल. तो योग आता घडून आला आहे. यामुळे समयास अनुसरून वाग. याप्रमाणे रामचंद्रांनी मला सांगितल्यानंतर मी श्रीराज्यात गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती. पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य, पशु, पक्षी आदी करून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी आनंदाने रममाण होतात, तसे तिच्या ऐकिवात आले होते. ही कल्पना तिच्या मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाहीलाही होऊन गेली. मग प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली. आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या. असे अनुष्ठान तिने 12 वर्षेपर्यंत केले. त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले, तरीही तिचा निश्चय ढळेना. असे पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंती करू लागली. तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले. तेव्हा ती मला म्हणाली की मारुती, तुझ्या बुभुकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात. यामुळे तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ आहेस. यामुळे सर्वांना सुख होते. परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथुन करावे असे आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण कर. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग आम्हा स्वप्नात सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे. तर तू ते सुख आम्हास प्रत्यक्ष दे, असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला. नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो, असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे. यामुळे ही गोष्ट माझ्याकडून घडायची नाही. आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येथे येतील. ते तुझ्या मर्जीनुरूप वागतील. मच्छिंद्रनाथ साक्षात कविनारायणांचा अवतार आहेत. त्यांच्यापासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल, अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे सांत्वन केले. तो योग आज घडून आला आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण करावे. मारुतीचे असे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथांनी सांगितले की मीही ऊर्ध्वरेताच आहे, म्हणूनच मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे. माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल, म्हणून हे कुकर्म मला सांगू नये. तशात स्त्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार होय, म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही. अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून मारुतींनी त्यांना सांगितले की ही अनादिकालापासून रहाटी चालत आली आहे, म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही. असे 99 मारुती तसेच 99 मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुमच्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल, त्याची सूर्यासारखी कीर्ती प्रकट होईल. असे मारुतींनी मच्छिंद्रनाथांना सांगून त्यांचे मन वळवून घेतले. मग मारुतींच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास कबूल झाले व एकमेकास नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले. अध्याय 3 समाप्त होत आहे.